नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, राज महाराष्ट्राचा. आमदार डॉक्टर विजय कुमार गावित साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे आज शहादा तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांसाठी वितरण करण्यात आले. जिल्ह्याच्या माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या हस्ते वैजाली, भादे, कलमाडी, बोराडे, उजळोद, चिरखान, अभनपूर, करणखेडा व मातकूर या गावांसाठी टँकर वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती सौ हेमलताताई शितोळे पाटील, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री शशिकांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल भामरे तसेच संबंधित गावाचे सरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी नागरिकांशी संवाद साधत पाणी टंचाईच्या काळात जनतेला दिलासा देण्यासाठी लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचे सांगितले. राजेंद्र बिरारीसह जान्हवी बागडे, नंदुरबार. आज आपल्या शहादा तालुक्यातील नंदुरबार विधानसभेमधील गावांना टँकर वितरणाच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी मंचावर उपस्थित आदरणीय हेमलताताई, आदरणीय अनिल काका, आदरणीय आपले दादा आणि उपस्थित सर्व वैजाली, भादे, कलमाडी, तबो, बोराळे, उजळोद, चिरखान, अभनपूर, करणखेडा आणि मातकूर या गावातील आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उपस्थित सर्व माझे बांधव, आज आपल्या शहादा नंदुरबार विधानसभेमधील शहादा तालुक्यातील 9 गावांना या ठिकाणी आपण टँकर, पिण्याच्या पाण्याचं टँकर याचं आज वितरणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे हे टँकर जे आहे हे बऱ्याच दिवसापासून मंजूर झाले होते, पण काही तांत्रिक बाबींमुळे ते टँकर जे आहे ते येऊन पोचले नाही आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यात मी जेव्हा नंदुरबारचे वाटप केले तेव्हा 10च टँकर आलेले होते आणि आमचे ते 10 वाटून झाल्यानंतर आम्हाला डिपार्टमेंटने सांगितले की बाकीचे जे वाटायचे ते अजून यायचे बाकी आहे. त्याच्यामुळे थोडासा आपल्याला उशीर झाला, पण तरी सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिण्याची आणि आपला नेता, आपला पोशिंदा, आपला बाप माणूस आज परत आपल्या शेतात परत गेला आहे, असा आनंद हा होऊ शकत नाही. साहेबांमध्ये खूप विल पॉवर आहे, सहनशक्ती आहे, उमेद आहे. ती उमेद आजही कायम आहे आणि म्हणून आपण निर्धास्त राहा. मतदारसंघ आता ज्यांचा आहे त्याचं पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे, पण ही व्यक्ती पूर्ण जिल्ह्याची, प्रत्येक समाजाची पालकत्व निभावणारे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच त्यांना खानदेशातनं म्हटलं जातं, विकासातनं म्हटलं जातं, आदिवासी सेवक म्हटलं जातं, बहुजनांचं नेतृत्व म्हटलं जातं आणि त्यांचं कर्तृत्व